नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकारे बोर्डाला आलेली सर्व प्रश्न आणि त्याचबरोबर सराव संच 1.1 ते संकीर्ण प्रश्न संग्रह 1 या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चला तर सुरू करूया. हे प्रकरण एकूण 12 गुणांसाठी विचारलं जातं. प्रश्न 1A त्यामध्ये 1 गुणांचे प्रश्न यापूर्वी कोणकोणत्या वर्षी विचारले गेले ते आपण बघूया. प्रश्न 1. x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49, dy बरोबर -63 व d बरोबर 7 असेल तर x बरोबर किती? हा मार्च 20 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ए या ठिकाणी 7, बी -7, सी 1/7 आणि डी -1/7. आपल्याला या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे, म्हणून आपण इथे असं लिहिणार x बरोबर dx छेद इथे किती घेणार तर d. मग dx ची किंमत किती आहे तर ती 49 आणि d ची किंमत किती 7. 7 1 7 आणि 7 7 49. म्हणून x ची किंमत किती आली तर ती 7 आली. म्हणून या ठिकाणी पर्याय ए हा बरोबर आहे. ओके, त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2. x व y चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49, dy बरोबर -63 व d बरोबर 7 तर y किती? ओके, मार्च 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ए या पर्यायाचं उत्तर 9 आहे, बी या पर्यायाचं उत्तर 7 आहे, सी या पर्यायासाठी -7 आणि डी साठी -9 आहे. तर या ठिकाणी आपण y ची किंमत शोधूया. पुन्हा y बरोबर इथे किती होणार तर y बरोबर dy छेद ते d येणार. मग dy ची किंमत किती आहे तर ती -63 छेद 7. 7 1 7, 7 9 63. म्हणून y ची किंमत या ठिकाणी किती आली तर ती -9. म्हणून या ठिकाणी पर्याय डी हा बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न. यामध्ये डिटर्मिनंट म्हणजे निश्चयक दिलेला आहे. 5 3 -7 -4 ची किंमत काढा. जुलै 19 आणि 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ए या पर्यायाचं उत्तर -1 आहे, बी चं -41, सी चं 41 आणि डी चं 1. तर या ठिकाणी आपण हा डिटर्मिनंट सोडूया. ओके, तर किती आहे तर 5 आणि 3 नंतर -7 -4. इथे किंमत किती येणार 5 गुणिले -4 म्हणजे -20 आले वजा आणि कंसामध्ये या दोघांचा गुणाकार -7 गुणिले 3 म्हणजे किती आले तर ते -21. ओके, म्हणून इथे -20 आणि अधिक 21 बरोबर किती आले 1. म्हणून पर्याय डी हा या ठिकाणी बरोबर. यानंतर पुढचा प्रश्न. 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? ओके, तर पर्याय ए 4 आहे, बी 3, सी 2 आणि डी -3. आता या समीकरणामध्ये आपण x बरोबर x ची किंमत 1 टाकणार म्हणजे तिथे 4x अधिक 5y बरोबर 19. x ची किंमत 1 म्हणजे 4 गुणिले 1 अधिक 5y बरोबर 19. या दोघांचा गुणाकार 4 आला आणि तो आपण उजवीकडे आणणार. जाताना तो ऋण होणार. 5y बरोबर 19 वजा 4 बरोबर 15 आणि म्हणून y बरोबर 15 छेद 5. 5 1 5, 5 त्रिक 15. या ठिकाणी y ची किंमत किती आली तर ती 3 आली. ओके, पर्याय बी हा या ठिकाणी बरोबर आहे.
यानंतर पुढचा प्रश्न पुन्हा या ठिकाणी या निश्चिताची आपल्याला किंमत काढायची आहे. 1, 2, बी 7, सी वजा 7 आणि डी 23 आहे. पुन्हा 3, 2 आणि 4, 5. पुन्हा यांचा गुणाकार 3 गुणिले 5 वजा 2 गुणिले 4. 5 त्रिक 15 आणि 4 आणि 8. उत्तर किती आलं? 7. म्हणून पर्याय बी हा या ठिकाणी बरोबर आहे. ओके. त्यानंतर चा प्रश्न x अधिक 2y बरोबर 4 चा आलेख काढण्यासाठी y बरोबर 1 असताना x ची किंमत किती? मार्च 24 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. a 1 b 2 c वजा 2 आणि d 6. पुन्हा या दिलेल्या समीकरणामध्ये y बरोबर 1 टाकणार. x अधिक 2y बरोबर 4. या ठिकाणी y ची किंमत 1 लिहिणार. x अधिक 2 गुणिले 1 बरोबर 4. म्हणून x बरोबर 4 वजा 2 बरोबर 2. म्हणून पर्याय बी हा या ठिकाणी बरोबर आहे. ओके. आणि त्याच बरोबर प्रश्न पहिला ए मध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण सगळी बघितली. आता प्रश्न 1 बी मध्ये एका गुणाचे प्रश्न असतात, तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिला प्रश्न त्याच्यातला x व y चलातील एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 25, dy बरोबर 40 व d बरोबर 5 असेल तर x ची किंमत काढा. बघूया क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d 25 छेद 5 5 5 25. x ची किंमत 5 आली. ओके झालं. एका गुणासाठी प्रश्न येतो. यानंतर पुढचा प्रश्न 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? मार्च 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. या ठिकाणी दिलेल्या समीकरणात x ची किंमत 1 लिहिणार. 4 गुणिले 1 अधिक 5y बरोबर 19. 5y बरोबर 19 वजा 4 बरोबर 15. म्हणून y बरोबर 15 छेद 5 5 1 5 5 त्रिक 15. y ची किंमत किती आली? तर ती 3 आली. ओके. यानंतर चा प्रश्न वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. या विधानावरून दोन चलातील रेषीय समीकरण तयार करा. ओके. बघूया. सर्वप्रथम समजा वडिलांचे वय x वर्ष व मुलाचे वय y वर्ष आहे. दिलेल्या अटीनुसार वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. म्हणून वडिलांचं वय मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे 2y. x अधिक 2y बरोबर 70. त्यानंतर पुढचा प्रश्न खालील निश्चयकांच्या किमती काढा. सिंपल आहे. मार्च 23 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. 4 गुणिले 7 वजा 3 गुणिले 2 7 चौक 28 वजा 6 वजाबाकी किती आली? तर 22. ओके. 22 ही किंमत आली. यानंतर पुढचा प्रश्न जर 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11 तर x अधिक y ची किंमत काढा. ओके. तर या ठिकाणी दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करणार. 15x अधिक 17x म्हणजे 32x. 15y अधिक 17y म्हणजे 32y. 21 अधिक 11 32. दोन्ही बाजूला 32 ने भाग देणार. म्हणून x अधिक y बरोबर 1 हे झालं. तर x अधिक y ची किंमत किती आली? तर ती 1 आली. तर पुढचा प्रश्न जर 17x अधिक 15y बरोबर 11 आणि 15x अधिक 17y बरोबर 21 तर x वजा y ची किंमत काढा. मार्च 24 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तो. तर आपण वजाबाकी करणार. येथे वजाचं चिन्ह. आता या समीकरण 2 ची सर्व चिन्ह आपण बदलणार.
17 15 गेले 2x 15y वजा 17y वजा 2y 11 वजा 21 वजा 10 दोन्ही बाजूला 2 ने भाग देणार x वजा y बरोबर वजा 5. ओके, किंमत x वजा y ची किंमत किती आली तर ते वजा 5. यानंतर पुढचा प्रश्न x अधिक 2y बरोबर 5 आणि 2x अधिक y बरोबर 4 असताना x अधिक y ची किंमत काढा. ओके, तर समीकरण 1 समीकरण 2 या ठिकाणी दोन्ही समीकरणांची बेरीज करणार. x अधिक 2x 3x 2y अधिक y 3y आले आणि 5 अधिक 4 9 आले. तर या ठिकाणी दोन्ही बाजूला 3 ने भाग देणार म्हणजेच आपल्याला x अधिक y बरोबर किती मिळाले तर 3. ओके, तर x अधिक y बरोबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न जर 3x अधिक 5y बरोबर 9 आणि 5x अधिक 3y बरोबर 7 तर x अधिक y ची किंमत काढा. मार्च 19 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. दोन्ही बाजूंची बेरीज करणार 8x अधिक 8y बरोबर 16. तर दोन्ही बाजूला 8 ने भाग देणार x अधिक y बरोबर 2 आणि म्हणून तर x अधिक y बरोबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न 2a 2 गुणांचे प्रश्न असतात. यामध्ये कृती आपण बघणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न 2x वजा 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. तर इथे तर सर्वप्रथम आपल्याला x ची किंमत ऋण 5 दिलेली तीच किंमत आपण या समीकरणात लिहिणार. तर बघा 2x वजा 6y बरोबर 3 x ची किंमत ऋण 5 2 गुणिले कंसात ऋण 5 वजा 6y बरोबर 3 म्हणजे किती आले तर ते ऋण वजा. ओके, म्हणजेच आणि या ठिकाणी किती येणार तर ऋण 3 येणार बरोबर 6y म्हणून ऋण 13 बरोबर 6y म्हणजेच यात y ची किंमत किती आली ऋण 13/6. ओके, झाली y ची किंमत म्हणून या ठिकाणी किती लिहिणार ऋण 13/6 म्हणून तो बिंदू किती मिळणार आपल्याला तर ऋण 5 ऋण 13/6 हे झालं पहिलं. यानंतर दुसरं जर y ची किंमत 0 असेल तर पुन्हा या दिलेल्या समीकरणामध्ये आपण y ची किंमत 0 टाकून 2x वजा 6y बरोबर 3 y ची किंमत 0 2x वजा 6 y ची किंमत 0 बरोबर 3 म्हणून 2x बरोबर 3 आणि म्हणून x बरोबर 3/2. या ठिकाणी x ची किंमत किती आली 3/2 म्हणून x आणि x ची किंमत 3/2 आणि y ची किंमत किती तर 0 या प्रकारे. ओके, यानंतर पुढचं उदाहरण बघूया. यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी निषेध आपल्याला सोडवायचा आहे. ओके, 3 2 4 5 आता 3 गुणिले इथे किती करणार तर ते 5 त्यानंतर 4 गुणिले 2 3 5 15 4 गुणिले 2 8 15 8 गेले किती आले ते 7. या प्रकारे दोन गुणांसाठी ही कृती आहे. यानंतर पुढचा प्रश्न. ओके, तर सर्वप्रथम पुन्हा यांचा गुणाकार इथे किती लिहिणार 3 आणि इथे वर्गमुळात 3 9 गुणिले 2. ओके, गुणाकार किती आला तर 18. आता 2 गुणिले 3 किती आले तर 6 आणि कर्णित 3 गुणिले कर्णित 3 किती आले तर ते 6 त्रिक किती झाले तर ते
18 आले, म्हणून आपण इथे किती देणार 18. 18 वजा 18 ते किती आले तर 0. या प्रकारे ते पूर्ण केले. यानंतर प्रश्न. तर या ठिकाणी x ची किंमत काढण्यासाठी ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. समीकरण बघा, 3x वजा y बरोबर 2, 2x अधिक y बरोबर 8. तर सर्वप्रथम दोन्ही समीकरणांची बेरीज केलेली ते 3x अधिक 2x म्हणजे किती आहे तर 5x, आणि या ठिकाणी वजा y आणि अधिक y कट होणार 0 येणार, त्यांची बेरीज 2 अधिक 8 किती आले इथे 10 आले, आणि म्हणून x बरोबर 10/5. 5 1 5, 5 2 10. x ची किंमत किती आली तर त्या ठिकाणी 2 आली. ओके, यानंतर ची कृती बघूया. खालील कृती पूर्ण करा व x ची किंमत काढा. या दोन्ही समीकरणांची बेरीज करायची आहे. ओके, तर या दोघांची बेरीज 5x अधिक 2x 7x आहे, वजा 3y अधिक 3y कट होणार 9 आणि 12. या ठिकाणी किती आले तर ते 21. त्यानंतर पुढे इथे 21 7 गुणिले इकडे आल्यानंतर तो भागिले ना, पुन्हा संक्षिप्त रूप देणार 7 1 7 7 3 21. x ची किंमत किती आली 3. यानंतर पुढची कृती बघूया. x अधिक y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील सारणी पूर्ण करा. तर इथे सोपं आहे. x ची किंमत जर आपण इथे 3 टाकली, पहिल्या समीकरणामध्ये x अधिक y बरोबर 3, इथे x ची किंमत 3 अधिक y बरोबर 3, y बरोबर 3 वजा 3 बरोबर 0. या ठिकाणी y ची किंमत किती मग 0. त्यानंतर y ची किंमत 5 घ्यायची आपल्याला, म्हणजेच काय x अधिक y बरोबर 3, तर x अधिक 5 बरोबर 3, म्हणून x बरोबर 3 वजा 5 बरोबर वजा 2. या ठिकाणी किती देणे तर वजा 2. आपल्याला बिंदू किती मिळेल तर वजा 2 आणि या ठिकाणी 5. ओके, पुढे तर या ठिकाणी उत्तरावरूनच आपल्याला इथे समजतं की x ची किंमत 0 आणि y ची किंमत किती येणार तर ते 0. या प्रकारे हे कृती पूर्ण केलेली. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. जर 0,2 ही 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल असेल तर k ची किंमत काढा. 0,2 ही 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल आहे, म्हणून आपण x च्या ठिकाणी किती देणार तर इथे 0 आणि y ची किंमत 2. मग इथे 0 या ठिकाणी y ची किंमत 2 टाकलेली आहे बरोबर k. या दोघांचा गुणाकार 0ला 3 गुणिले 2 6. ओके, म्हणून k ची किंमत इथे आली तर ती 6. यानंतर पुढची कृती बघूया. 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. तर या ठिकाणी देखील आपण x ची किंमत किती लिहिली 1 लिहिणार. ओके, 4 गुणिले 1 किती आले तर 4, त्याचं पक्षांतर केलं ऋणवणार. ओके, त्यानंतर या दोघांची वजाबाकी इथे किती येणार 19 मधनं 4 गेले इथे येतील तर ते 15. 15 5 5 1 5 5 3 15. y ची किंमत किती आली तर ती 3 आली. ओके, यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 2b 2 गुणांचे प्रश्न आहे. ती जर हा निश्चय घेतलेला आहे 4 5 m 3 बरोबर 22 तर m ची किंमत काढा. ओके, m ची किंमत काढा. मार्च 19 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. निश्चय तो सोडवणार. 4 गुणिले 3 वजा m गुणिले 5. ओके, म्हणजे 5 m आला, 4 गुणिले 3 किती आले तर 12. या दोघांचा गुणाकार बरोबर 22, म्हणजेच ऋण 5 m. आता या 12चं पक्षांतर करणार, तो उजवीकडे नेणार ऋण होणार. वजा 5 m बरोबर
किती आले तर 10. म्हणून m बरोबर 10 वजा 5, 5 आहे 5, 5 दुणे 10. m ची किंमत किती आली? ऋण 2. उत्तर. यानंतर पुढचा प्रश्न. दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठी संख्या आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 15 आहे. तर लहान संख्या शोधा. ओके, उदाहरण सोडूया आपण. मार्च 19 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. समजा मोठी संख्या x व लहान संख्या y आहे. दिलेल्या पहिल्या अटीनुसार दोघातील फरक x वजा y बरोबर 3. समीकरण क्रमांक 1. त्यानंतर दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार x अधिक 2y बरोबर 15. ओके, त्यानंतर समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया. ओके, समीकरण 2 चिन्ह बदलले आपण. x किंमत चिन्ह अधिक होतं ते ऋण केलं, y चं ऋणाचं अधिक केलं आणि 3चं अधिकचं इथे ऋण केलं. x कट होणार इथे, म्हणजे 2y अधिक y म्हणजे 3y आणि 15 अधिक 3, 15 वजा 3 किती आले तिथे 12. ओके, 3y बरोबर 12 म्हणून y बरोबर 12/3. 3 1 3, 3 चौक 12. y ची किंमत किती आली तर ती 4. ओके, म्हणून आपण लहान संख्या किती घेतली होती तर y. लहान संख्या किती आली ती 4 आहे. ओके, नंतर पुढचं उदाहरण. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. 4x अधिक 3y बरोबर 11, 3x अधिक 4y बरोबर 10. जुलै 19 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. समीकरण क्रमांक 1, 2. या ठिकाणी दोन्ही समीकरणांची बेरीज करणार. बेरीज किती आली? 7x अधिक 7y बरोबर 21. दोन्ही बाजूला 7 ने भाग देणार. x अधिक y बरोबर 21/7, 7 अधिक 21. ओके, x अधिक y बरोबर 3. त्यानंतर वजाबाकी करणार. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करणार. 4x अधिक 3y बरोबर 18, 3x अधिक 4y बरोबर 10. पुन्हा चिन्ह बदलणार. x वजा y बरोबर किती आले तर 1. या ठिकाणी आपल्याला समीकरण 3 आणि 4 मिळाले. आता 3 आणि 4 सोडवणार आपण. तर आधीचं उदाहरण बघा. पुढच्या स्टेप्स या ठिकाणी समीकरण 3 व 4 ची बेरीज करणार. x अधिक y बरोबर 3. बेरीज करताना अधिक y वजा y कट होणार. x अधिक x 2x, 3 अधिक 1 किती आले तर 4. म्हणून x बरोबर 4/2, x बरोबर 2. ओके, x बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. ओके, 2 अधिक y बरोबर 3 म्हणून y बरोबर 3 वजा 2. y ची किंमत किती आली 1. आणि म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल किती तर 2, 1 समीकरणाची उकल आहे. शकताय. त्यानंतर पुढचा प्रश्न. खालील शेताची किंमत काढा. हा पूर्णांकात आहे तो. 7/3, 5/3 आणि दुसऱ्या रो मध्ये 3/2, 1/2. पुन्हा 7/3 गुणिले 1/2 वजा 5/3 गुणिले 3/2. आता 7 गुणिले 7 आले, 2 गुणिले 3 6, 5 त्रिक 15, 3 गुणे 6. दोघांचा छेद कसा आहे तर समान. 7 वजा 15 म्हणजे वजा 8/6. संक्षिप्त रूपाने 2 चौक 8, 2 त्रिक 6. उत्तर तर वजा 4/3. यानंतर पुढचा प्रश्न. दोन संख्यांची बेरीज 7 असून त्यांच्यातील फरक 5 आहे. तर त्या संख्या शोधा. मोठी संख्या x, लहान संख्या y. पहिल्या अटीनुसार x अधिक y बरोबर 7, दुसऱ्या अटीनुसार x वजा y बरोबर 5. दोघांची बेरीज करणार. बेरीज केल्यानंतर y कट होणार. x अधिक x 2x बरोबर 12, x बरोबर 12/2, x ची किंमत 6. ओके, यानंतर आता y ची किंमत. x बरोबर 6 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकणार. 6 अधिक y बरोबर 7 म्हणून y बरोबर 7 वजा 6. y ची किंमत किती आली तर 1. म्हणून त्या दोन संख्या किती आहेत 6 व 1 आहे. यानंतर पुढचं उदाहरण. खालील एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी dx आणि dy च्या किमती काढा. ओके,
समीकरण बघा 3x अधिक 5y बरोबर 26, x अधिक 5y बरोबर 22. मार्च 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. समीकरण क्रमांक 1 आणि 2. यानंतर ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहे. ओके, तर dx मग इथे घेताना c1 c2 नंतर b1 b2. 26 5 आणि 22 5 या 26 गुणिले 5 वजा 22 गुणिले 5. 26 पंचे 300, 22 पंचे 200 वजाबाकी करणार ती 20 आली. dx ची किंमत 20. तर dy घेताना पुन्हा 3 आणि 1 या ठिकाणी नंतर स्थिर संख्या y च्या सहगुणकाच्या ठिकाणी c1 c2 लिहिणार म्हणजे 26 आणि 22. 22 गुणिले 3 आणि 26 गुणिले 1 22 त्रिक 66 वजा 26 वजाबाकी किती आली तर 40. म्हणून या ठिकाणी dx हा 20 आला, dy 40 आला. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न. खालील एक सामायिक समीकरणांसाठी x अधिक y व x वजा y च्या किमती काढा. एकदा समीकरण क्रमांक 1 आणि 2 दोघांची बेरीज करणार. 49 अधिक 57 106 वजा 57y वजा 49y सारखी चिन्ह बेरीज करायची. सामायिक चिन्ह वजा 106y आला. 172 अधिक 252 424 दोन्ही बाजूला 106 ने भाग देणार. x वजा y बरोबर 424 छेद 106 म्हणून x वजा y बरोबर किती आले तर 4. यानंतर समीकरण 1 मधून 2 वजा करू. 49x वजा 57y बरोबर 172 नंतर 57x वजा 49y बरोबर 252. चिन्ह बदलली या ठिकाणी 57चं अधिकचं ऋण केलं, इथे अधिक केलं, ऋण केलं. या ठिकाणी अधिक 49 आणि वजा 57 म्हणजे वजा 8x वजा 8y वजा 80 दोन्ही बाजूला वजा 8 ने भाग देणार किंवा x अधिक y या दोघांतनं वजा 8 कॉमन गेला तो गुणिले इकडे नंतर भागिले. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला x अधिक y ची किंमत किती आली तर इथे 10. यानंतर x वजा y ची किंमत 4 आणि x अधिक y ची किंमत 10. ओके, त्यानंतर पुढचं उदाहरण. पुन्हा त्याच प्रकारचे प्रश्न आहे. पुढील एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी x अधिक y व x वजा y च्या किमती काढा. एक पाहिजे. ओके, आता पुन्हा या ठिकाणी दोन्ही समीकरणांची एकदा बेरीज करणार, वजाबाकी करणार. 1 आणि 2 ची बेरीज 15x आणि 17x 32x अधिक 32y बरोबर 32 दोन्ही बाजूला 32 ने भाग देणार. x अधिक y बरोबर 1. यानंतर वजाबाकी. समीकरण 2 मधून 1 वजा करू. 15x अधिक 17x अधिक 15y बरोबर 11 वजाबाकी म्हणजेच इथे चिन्ह बदलणार. 2x वजा 2y 17x मधून 15x गेले 2x 15y वजा 15y 17y वजा 2y 11 वजा 21 वजा 10 आले. दोन्ही बाजूला 2 ने भाग देणार. x वजा y बरोबर वजा 10/2 म्हणजेच या x वजा y ची किंमत किती आली तर वजा 5 आणि x अधिक y ची किंमत किती आली तर ती 1. त्यानंतर पुढचा प्रश्न. पुढील एक सामायिक समीकरणांसाठी dx व dy च्या किमती काढा. x अधिक 2y बरोबर वजा 1 2x वजा 3y बरोबर 12. जुलै 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तो. पुन्हा या समीकरणाची तुलना x अधिक by बरोबर c या रूपात आहे. त्यांची तुलना a1x अधिक b1y बरोबर c1 आणि a2x अधिक b2y बरोबर c2 शी करून a1 ची किंमत 1 मिळाली, b1 ची किंमत 2, c1 ची किंमत वजा 1, a2 ची किंमत 2, b2 ची वजा 3, c1 ची 12. ओके, यानंतर dx म्हणजे काय c1 c2 b1 b2 किमती टाकणार. वजा 1 12 2 गुणाकार करणार. वजा 1 गुणिले वजा 3 वजा 2 गुणिले 12
गुणाकार किती आला तर +3 - 24 म्हणजेच -21 dx ची किंमत. dy आता dy घेताना a1 a2 c1 c2 1 2 - 1 12 तिरकस गुणाकार 1 गुणिले 12 वजा कंसात -1 गुणिले 2 -2 गुणाकार कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह ऋण ऋण धन होणार 12 अधिक 2 किती आले तर 14 dy ची किंमत या ठिकाणी 14 आलेली आहे. म्हणून उत्तर dx - 21 dy 14. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. x अधिक y बरोबर 4 2x वजा y बरोबर 2. तर या ठिकाणी दोन्ही समीकरणांची बेरीज करणार कारण की y ला चिन्ह कसे अधिक आणि ऋण आहे. त्याचबरोबर दोघांची सहगुणक देखील सारखे आहे. y कट होणार x अधिक 2x 3x 4 अधिक 2 6 म्हणून x बरोबर 6 छेद 3 3 1 3 3 2 6 x ची किंमत 2 आली. हीच x ची किंमत 2 समीकरण 1 मध्ये टाकणार 2 अधिक y बरोबर 4 म्हणून या ठिकाणी y बरोबर 4 वजा 2 म्हणजे 2 म्हणून आपल्याला दिलेल्या समीकरणाची उकल किती आली 2 2 दिलेल्या समीकरणाची उकल आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे आणि त्याच प्रकारची उदाहरणं परीक्षेला येत असतात. पुन्हा या ठिकाणी एक सामायिक समीकरण सोडवायचे आहेत. x अधिक y बरोबर 6 x वजा y बरोबर 4 दोन्ही समीकरणांची या ठिकाणी बेरीज करणार. x अधिक x किती आले 2x y कट होणार 6 आणि 4 10 झाले. x ची किंमत 10/2 x बरोबर 5 आले. आता x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. x अधिक y बरोबर 6 5 अधिक y बरोबर 6 y बरोबर 6 वजा 5 y ची किंमत 1 आली. म्हणून 5 आणि 1 x बरोबर 5 आणि y बरोबर 1 ही दिलेल्या समीकरणाची उकल. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax अधिक by बरोबर c या स्वरूपात एक सामायिक समीकरणे तयार करा. मार्च 24 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही ABCD आयत आहे 2x अधिक y अधिक 8 ओके AB या बाजूची लांबी आहे आणि CD 4x वजा y समोरासमोरील बाजू एकरूप असतात. AD आणि BC 2y बरोबर x अधिक 4. आता यावरनं आपल्याला आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. 2x अधिक y अधिक 8 बरोबर 4x वजा y. ओके या ठिकाणी 2x अधिक y चं पक्षांतर केलं ते ऋणांच्या आधी त्यांची चिन्ह 4x मधलं 2x येईल तर 2x आली वजा y वजा वजा 2y ओके बरोबर 8 दोन्ही बाजूला 2 ने आपण भाग देऊ शकतो म्हणून x वजा y बरोबर किती आले 4. ओके त्यानंतर पुन्हा AD बरोबर BC म्हणजेच 2y बरोबर x अधिक 4 म्हणजेच इथे या ठिकाणी 2y आपण डावीकडे आणणार तो ऋण होणार x वजा 2y बरोबर वजा 4. ही दोन समीकरण या ठिकाणी आपल्याला मिळाले. x वजा y बरोबर 4 आणि x वजा 2y बरोबर वजा 4 दोन समीकरण या ठिकाणी मिळाले. ओके यानंतर प्रश्न 3b या प्रकरणावरती विचारलं जातं 3 गुणांची प्रश्न असतात ते बघूया. पहिला प्रश्न x अधिक y बरोबर 0 2x वजा y बरोबर 9 ओके मार्च 19 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पहिला समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी x आणि y निर्देशांकांच्या क्रमिक जोड्या मिळवण्यासाठी पुढील सारण्या तयार करू. x अधिक y बरोबर 0 म्हणजे आलेखाने आपल्याला इथे हे समीकरण सोडवायचं आहे. y बरोबर वजा x तर या ठिकाणी x ची किंमत जर वजा 2 घेतली तर y ची 2 येणार. x0 y0 x2 y ऋण 2 x5 y ऋण 5 आणि या प्रकारे आपल्याला इथे निर्देशक मिळतील वजा 2 2 0 0 2 आणि ऋण 2 5 आणि ऋण 5 ओके. यानंतर दुसरं समीकरण 2x वजा y बरोबर 9 ओके म्हणजेच y बरोबर 2x वजा 9. पुन्हा या ठिकाणी x ची किंमत जर आपण इथे 0 घेतली तर y किती येणार तर ओके म्हणून निर्देशक 0 आणि ऋण. यानंतर x ची किंमत इथे 4 घेतलेली आहे 4 दुने 8 8 वजा 9 म्हणजे वजा 1
म्हणून निर्देशक किती आला तर 4 वजा 1. एक्सची किंमत 5 घेतली, 5 दुने 10, 10 वजा 9, 1 आले, 5 आणि 1. एक्सची किंमत 6, 6 दुने 12, 12 9 गेले, 3 आले, 6 आणि 3. ओके, तर हेच आपण बघूया. इथे एक्स अक्ष वाय अक्ष दोन प्रमाणे ते लिहिणार. दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. तर पहिली सारणी बघा, 2 आणि वजा 2 आणि 2 म्हणून तो दुसऱ्या चरणात तो बिंदू जाणार. त्यानंतर 0 0 आरंभ बिंदू, त्यानंतर 2 आणि ऋण 2 चौथ्या चरणात, पुन्हा 5 आणि ऋण 5 हा देखील चौथ्या चरणात. या प्रकारे आता इथे ती रेषा काढणार. यानंतर पुढेच x अधिक y बरोबर 0 या रेषेचा हा आलेख आहे. त्यानंतर पुढची सारणी, तर पहिला बिंदू या ठिकाणी 4 आणि वजा 1. ओके, दुसरा बिंदू 5 आणि 1, त्यानंतर 6 आणि 3. तर हे सर्व बिंदू आपण इथे जोडणार. त्यातून जाणारी ही रेषा 2x वजा y बरोबर 9 असं त्या रेषेच्या ठिकाणी लिहिणार. त्यांचा छेदनबिंदू किती आला तर 3 आणि ऋण 3. म्हणून शेवटी उत्तर लिहिणार. आता दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक 3 आणि ऋण 3 आहे. ओके, एक सामायिक समीकरणाची उकल 3 आणि ऋण 3 ही आहे. या प्रकारे आपण दिलेली एक सामायिक समीकरण ही आलेखाच्या साहाय्याने देखील आपण सोडू शकतो. यानंतर x अधिक y बरोबर 2, x वजा y बरोबर 4 3 गुणांसाठी विचारला गेलेला प्रश्न आहे तो. पुन्हा आपल्याला आलेखाच्या साहाय्याने सोडवायचा आहे. y बरोबर x चं पक्षांतर करणार, तो ऋण होणार. y बरोबर 2 वजा x, x ची किंमत 0 तर y 2, x ची किंमत 2 घेतली, 2 वजा 2 म्हणजे 0. x ची किंमत 3 घेतली, 3 2 वजा 3 म्हणजे वजा 1. x ची किंमत आपण इथे 4 घेतली, तर 2 वजा 4 म्हणजे वजा 2. आपल्याला या ठिकाणी बिंदू मिळालेत 0 2, 2 0, 3 वजा 1, 4 आणि ऋण 2. त्यानंतर पुढचं समीकरण x वजा y बरोबर 4 म्हणजेच y बरोबर x वजा 4. आता या ठिकाणी x ची किंमत 0 तर y ची ऋण 4, x ची 4 y ची 0, x ची 2 2 वजा 4 वजा 2, x ची किंमत 5 घेतली, 5 वजा 4 किती आले 1. या प्रकारे आपल्याला इथे बिंदू मिळाले 0 वजा 4 4 0. इथे ऋण 0 नको पाहिजे, फक्त तो 0 पाहिजे. काही चिन्ह नंतर 2 आणि वजा 2 5 आणि 1. आता बिंदू आपण स्थापन करूया. ओके, तर पहिला बिंदू इथे 0 2 हा y अक्षावरती. त्यानंतर पुढचा बिंदू 4 आणि ऋण 2, नंतर 2 आणि 0. थोडी बिंदू पुढे मागे आहेत. ओके, ही पहिली रेषा झाली. x अधिक y बरोबर 2 त्यावरचे हे सर्व बिंदू आहेत. ओके, त्यानंतर दुसरी रेषा, त्यावरचे सर्व बिंदू आहेत आणि त्यांचा छेदनबिंदू किती आला 3 आणि ऋण 1. दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल किती आहे 3 आणि ऋण 1. या तोच आलेख इथे घेतला गेलेला आहे. तर या ठिकाणी बरोबर आले त्यांचे क्रम. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा. मार्च 20 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. चला तर
बघूया इथे अपूर्णांक, मग अपूर्णांकामध्ये काय असतं तर अंश आणि छेद असतो. अंश x छेद y, अपूर्णांक 1 छेद y. दिलेल्या पहिल्या अटीनुसार अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. म्हणून ओके, छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. म्हणून छेद बरोबर अंशाची दुप्पट म्हणजे 2x अधिक 4. म्हणून पहिलं समीकरण वायचं पक्षांतर करणार, 4चं पक्षांतर करणार, y इकडे गेल्यानंतर ऋण होणार, 4 इकडे गेल्यानंतर डावीकडे आल्यानंतर ऋण होणार. 2x वजा y बरोबर ऋण 4. समीकरण क्रमांक 1. दिलेल्या समीकरणाच्या दुसऱ्या अटीनुसार ओके, अंश आणि छेद 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. ओके, तर बघूया दोन्ही किती केले तर ते आपण 6 ने कमी केले. या ठिकाणी जर 6 ने कमी केलं तर या प्रकारे होणार ते y वजा 6 आणि x वजा 6, म्हणजेच y वजा 6 बरोबर 12 कंसात x वजा 6. आता यांचा गुणाकार केला तर किती येणार y वजा 6 12x आणि वजा 72. पुन्हा समीकरण या स्वरूपात येणार 12x वजा y बरोबर 72 वजा 6, म्हणून 72 वजा 72चं पक्षांतर केलं डावीकडे आणलं म्हणजे 72 वजा 6, तर 12x वजा y बरोबर 66. समीकरण क्रमांक 2. आणि आता या ठिकाणी 1 आणि 2 सोडवणार. समीकरण 2 मधून 1 वजा करणार. 12x वजा y बरोबर 66, 2x वजा y बरोबर वजा 4. चिन्ह बदलली या ठिकाणी 2x ऋण वजाचं अधिक केलं, वजा तिथे अधिक केलं, अधिक y ऋण y कट होणार. 12x मधनं 2x गेले तर किती आले तर 10x. 66 अधिक 4 70, म्हणून x बरोबर 70 छेद 10, x ची किंमत 10 7 आली. x बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. 2x वजा y बरोबर 4, x ची किंमत आपण 7 टाकली. 2 गुणिले 7 वजा y बरोबर वजा 4, 14 वजा y बरोबर वजा 4. म्हणून वजा yचं पक्षांतर केलं, 4 ऋण या बाजूला डाव्या बाजूला, दोघांची बेरीज y बरोबर 14 अधिक 4 किती आले 18. म्हणून तो अपूर्णांक किती तर x किती होता तर x ची किंमत 7, y ची किंमत 18, तर तो अपूर्णांक 7 छेद 18 या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न, x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1, 3 गुणांसाठीचा प्रश्न आहे. तर पुन्हा या ठिकाणी आलेखाच्या साहाय्याने आपल्याला ही दोन्ही समीकरणं सोडवायचे. x अधिक y बरोबर 5 म्हणून y बरोबर 5 वजा x. x ची किंमत 0 तर y 5, x 5 तर y 0, x ची किंमत 2 तर y 3. ओके, तर ठिकाणी चुकून झाले, अधिक करणार. त्यानंतर x ची किंमत 3 तर y 2. ओके, पहिले बिंदू आलेत आपल्याला. x वजा y बरोबर 1 म्हणून y बरोबर x वजा 1. आता या ठिकाणी x ची किंमत 0, y वजा 1. x ची किंमत 1 टाकली, 1 वजा 1 0 झाली. x ची किंमत 2, 2 वजा 1 1 आला. x ची किंमत 3, 3 वजा 1 2 आली. तर या ठिकाणी या प्रकारे आपल्याला इथे बिंदू मिळाले. तर पुन्हा आपण आलेख काढूया. या ठिकाणी ही सारणी दिलेली पुन्हा. तर पहिला 0 आणि 5 तो y अक्षावर येणार, 2 आणि 3, नंतर मग 3 आणि 2, तर 5 आणि 0. तर पहिली रेषा आपल्याला मिळाली. त्यानंतर 0 आणि वजा 1 दुसरे, त्यानंतर 1 आणि 0, 2 आणि 1, ओके, आणि 3 आणि 2. दोन्ही समीकरण लिहिणार त्या रेषेच्या शेजारी. x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1. ओके, शेवटी उत्तर. दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक 3 आणि 2. ओके, उत्तर लिहिणार. या प्रकारे आलेख काढायचा आहे. उजव्या बाजूला इथे प्रमाणपण लिहिणार.
यानंतर पुढचा प्रश्न, x अधिक 3y बरोबर 7, 2x अधिक y बरोबर वजा 1. ओके, आता पुन्हा हे समीकरण आलेखाच्या सहाय्याने आपल्याला सोडवायचं. x अधिक 3y बरोबर 7, 3y बरोबर 7 वजा x, म्हणून y बरोबर 7 वजा 1 छेद 3. या ठिकाणी सारणी बघा, x ची किंमत इथे 1 लिहिली, 7 वजा 1 म्हणजे 6, 6 छेद 3 2 आले. नंतर 4 म्हणजे 7तनं 4 गेले, 3 3 छेद 3 1 आले. नंतर x ची किंमत ऋण 2 म्हणजे ऋण ऋण अधिक होतील, 7 आणि अधिक 2 किती आले तर 9, 9 छेद 3 3 1 3 3 3 9. नंतर x ची किंमत ऋण 5. ओके, ऋण ऋण अधिक होतील, 7 आणि 5 12, 3 1 3 3 4 12. या प्रकारे आपल्याला इथे निर्देशक मिळाले. त्यानंतर 2x अधिक y बरोबर वजा 1, y बरोबर वजा 2x वजा 1. आता या ठिकाणी x ची किंमत 0, y वजा 1. पुन्हा x ची किंमत 1 म्हणजे वजा 2 वजा 1 वजा 3. x ची किंमत ऋण 1 येते म्हणजे अधिक 2 वजा 1 हे 1 आला. x ची किंमत 2 म्हणजेच किती आले, वजा 4 वजा 1 वजा 5. या प्रकारे आपल्याला ते निर्देशक मिळतील. तर हेच निर्देशक आपण आलेखावर स्थापन करूया. पहिला बघा, 1 आणि 2, त्यानंतर 4 आणि 1, नंतर मग वजा 2 आणि वजा 3, नंतर वजा 5 आणि 4. या प्रकारे आपण इथे ती पहिली रेषा जोडूया. यानंतर त्या रेषेचं समीकरण, पुढची रेषा आणि त्यांचे बिंदू 0 आणि वजा 1, वाय अक्षावरती 1 आणि नंतर मग ऋण 3, तर मग वजा 1 अधिक 1, 2 आणि वजा 5. यानंतर ही रेषा जोडणार. ओके, त्या रेषेचं समीकरण 2x अधिक y बरोबर वजा 1, आणि म्हणून त्यांच्या छेदनबिंदूचे निर्देशक वजा 2 आणि 3 हे झालं उत्तर. या प्रकारे आपल्याला तो आलेख काढता येईल. यानंतर पुढचा प्रश्न, मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी मनीषचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघांची आजची वय काढा. मार्च 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मनीषचे आजचे वय x वर्ष व सविताचे आजचे वय y वर्ष आहे. दिलेल्या पहिल्या अटीनुसार दोघांच्या वयांची बेरीज 31 वर्ष, x अधिक y बरोबर 31. समीकरण क्रमांक 1, 3 वर्षापूर्वी मनीषचे वय x वजा 3, सविताचे y वजा 3. दुसऱ्या अटीनुसार, ओके, दुसऱ्या अटीनुसार त्यावेळच्या वयाच्या 3 वर्षापूर्वी मनीषचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट, म्हणजेच मनीषचे वय लिहिणार आणि सविताच्या वयाला 4 ने गुणणार. x वजा y 4y वजा 12 म्हणजेच x वजा y बरोबर वजा 12 अधिक 3, x वजा 4y बरोबर वजा 9. समीकरण क्रमांक 2. यानंतर समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करणार. x अधिक y बरोबर 30, x वजा 4y बरोबर वजा 9, चिन्ह बदलणार. ओके, त्यानंतर x x कट होणार, y अधिक 4y 5y, 31 अधिक 9 40, y बरोबर 40 छेद 5, 5 1 5, 5 8 40. y ची किंमत 8 आली. आता y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, x अधिक y बरोबर 31, x अधिक 8 बरोबर 31, x बरोबर 31 वजा 8, x बरोबर 23. म्हणून मनीषचे आजचे वय 23 वर्ष व सविताचे आजचे वय 8 वर्ष आहे. पुढचं उदाहरण, पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा. 3x वजा 2y बरोबर 5 छेद 2, 1 छेद 3x अधिक 3y बरोबर वजा 4 छेद 3. ओके, जुलै 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तो. आता या समीकरणामध्ये दोन्ही बाजूला 2 ने गुणणार. 3 गुणिले 2 म्हणजे 6x, 2y गुणिले 2 4y, 5 छेद 2 गुणिले 2 2 2 कट होणार 5. 6x वजा 4y बरोबर 5. समीकरण क्रमांक 1. यानंतर दोन्ही बाजूला म्हणजे 2 ने गुणलं आपण. पुढचं समीकरण, तर दोन्ही बाजूला 3 ने गुणणार. म्हणजे याला 3 ने गुणलं तर x 3 कट होतील, इथे 9y येणार, इथे 3 कट होतील वजा 4.
x अधिक 9y बरोबर वजा 4 समीकरण क्रमांक 2. ओके, समीकरण दोन्ही बाजूला आपण येथे 3 ने गुणलेलं आहे. समीकरण 1 व 2 ही x अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहिणार. त्यामध्ये a1x अधिक b1y बरोबर c1 आणि a2x अधिक b2y बरोबर c2 याशी तुलना करून a1 ची किंमत किती आली 6, इथे 6, b1 ची वजा 4, c1 ची 5. त्याचप्रमाणे a2 1 आलाय, b2 9, c2 वजा 4. म्हणून d बरोबर a1 b1 a2 b2. या ठिकाणी पण क्रेमरच्या पद्धतीने ही दोन्ही समीकरणं सोडवणार आहोत. ओके, 54 वजा कंसात वजा 4, डी ची किंमत किती आली तर 58. dx c1 b1 c2 b2 5 वजा 4 वजा 4 गुणाकार करणार 45 ऋण ऋण गुणाकार धन आला, परंतु कंसाच्या बाहेर पुन्हा ऋण चिन्ह. 45 वजा 16 म्हणजे 29. dx ची किंमत 29 आली. dy a1 c1 a2 c2 6 5 1 वजा 4 गुणाकार करणार. ओके, dy ची किंमत किती आली तर वजा 29. यानंतर पुन्हा सर्व हा पहिला पार्ट तुम्हाला बघायला आहे. क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d, y बरोबर dy छेद d. 29 छेद 58 y बरोबर वजा 29 छेद 58. x ची किंमत 1 छेद 2, y ची किंमत ऋण 1 छेद 2. म्हणून झाली त्या दोन्ही समीकरणांची उकल. एक छेद 2 आणि ऋण 1 छेद 2. यानंतर पुढचं उदाहरण 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे. जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल तर दिलेली मूळ संख्या कोणती? जुलै 22 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. तर बघूया याची उत्तर. समजा एकक स्थानचा अंक x व दशक स्थानचा अंक बरोबर y मानू. मूळ संख्या दशक स्थानच्या अंकाला 10 ने 10y अधिक x ही झाली मूळ संख्या. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या 10x अधिक y. पहिल्या अटीनुसार दोघांची बेरीज 10y अधिक x 10x अधिक y बरोबर 143. म्हणून या ठिकाणी 11x अधिक 11y बरोबर 143. यानंतर दोन्ही बाजूला 11 ने जर भाग दिला तर x अधिक y बरोबर 13. 143 छेद 11 केलं तर 13 मिळेल आपल्याला. यानंतर पुढे दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, ओके, मग त्या दुसऱ्या अटीमध्ये काय दिलेले? एकक स्थानचा अंक बरोबर दशक स्थानचा अंक अधिक 3, x बरोबर y अधिक 3, x वजा y बरोबर 3 हे समीकरण क्रमांक 2. समीकरण 1 व 2 समीकरण 2 यांची बेरीज करून x अधिक y बरोबर 13, x वजा y बरोबर 3 अधिक y वजा y कट होणार 2x अधिक 2x बरोबर 16, x बरोबर 16 छेद 2. ओके, x ची किंमत 8 आली. x बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, x अधिक y बरोबर 13 या समीकरणात. ओके, x ची किंमत 8 अधिक y बरोबर 13 म्हणून y बरोबर 13 वजा 8 म्हणजे किती आले तर y ची किंमत या ठिकाणी 5 आली. आता मूळ संख्या कशी होती आपली? 10y अधिक x, y ची किंमत 5. 10 गुणिले 5 50. 50 अधिक 8 म्हणजे किती आले तर 58. आणि म्हणून मूळ संख्या किती आली? या प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. यानंतर पुढचं उदाहरण खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 4m अधिक 6n बरोबर 54, 3m अधिक 2n बरोबर 28 मार्च 23 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ओके, पुन्हा समीकरण 1 आणि 2. पुन्हा या ठिकाणी am अधिक bn बरोबर c या स्वरूपात समीकरण लिहिले. a1m अधिक bnn बरोबर c1 आणि a2m अधिक b2n बरोबर c2 शी तुलना करून a1 ची किंमत या ठिकाणी
त्याला 2 आणि B1 ची किंमत 3, C1 ची किंमत 27, A2 3, B2 2, C2 28, D A1 B1 A2 B2 2 3 3 2 पुन्हा 2 गुणिले 2 4 वजा 3 गुणिले 3 9 4 वजा 9 म्हणून D ची किंमत किती आली वजा 5 दॅट इज नॉट इक्वल्स टू 0. ओके. आता त्यानंतर डीएम साठी काय तर C1 B1 C2 B2 म्हणजेच एमच्या ठिकाणी आपण C1 C2 इथे लिहिलेलं आहे. 27 3 28 2 या प्रकारे 27 गुणिले 2 आणि वजा 3 गुणिले 28 27 2 54 28 3 84 वजा बाकी डीएम बरोबर वजा 30. डीएम A1 C1 A2 C2 2 27 3 28 पुन्हा 28 2 56 27 3 81 डीएन बरोबर वजा 25. क्रेमरच्या पद्धतीनुसार पुन्हा डीएम छेद डी एन बरोबर डीएन छेद डी वजा 30 छेद 5 एन बरोबर वजा 25 छेद 5. या ठिकाणी एन बरोबर 6 एन बरोबर 5 आणि म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल 6 आणि 5 या प्रकारे क्रेमरच्या पद्धतीने आपण ते सोडवलेलं आहे. यानंतर पुढचं उदाहरण दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट. ओके, थोडस बदल करूया. तिप्पट दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर त्या संख्या शोधा. समजा मोठी संख्या x लहान संख्या y. पहिल्या अटीनुसार दोघातील फरक x वजा y बरोबर 3. दुसऱ्या अटीनुसार ओके या ठिकाणी दुसऱ्या अटीनुसार मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 3x अधिक 2y बरोबर 19. ओके, या नंतर हे दोन्ही 1 आणि 2 सोडूया. समीकरण 1 ला 2 ने गुणूया म्हणजे 2x वजा 2y बरोबर 6. समीकरण 2 व 3 यांची बेरीज करूया. 3x अधिक 2y बरोबर 19. 2x वजा 2y बरोबर 6. दोघांची बेरीज वजा 2y अधिक 2y कट झाले. 5x बरोबर 25. x बरोबर 25 छेद 5 5 1 5 5 5 25. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. x वजा y बरोबर 3. 5 वजा y बरोबर 3. या ठिकाणी y बरोबर किती तर 5 वजा 3 y ची किंमत 2. मोठी संख्या 5 व लहान संख्या 2 या प्रकारे. यानंतर पुढचं उदाहरण खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. मार्च 24 मध्ये विचारला गेलेला प्रश्न येतो. याच प्रकारचं उदाहरण आपण आधीच पाहिलं. x अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहा आहेच ते. ओके, त्यानंतर a1 ची किंमत 3 b1 वजा 4 c1 10 a2 4 b2 3 c2 5. ओके, त्यानंतर बघूया डी a1 b1 a2 b2 किमती भरूया. 3 वजा 4 4 आणि 3. ओके, 3 त्रिक 9 वजा कंसात वजा 4 गुणिले 4 4 चोक 16 वजा 16 ऋण ऋण धन झाले ते म्हणून डी बरोबर 25. dx c1 b1 c2 b2 10 वजा 4 5 आणि 3 10 त्रिक 30 वजा 4 गुणिले 5 वजा 20 दोघांची बेरीज. ओके, dx ची किंमत 50. dy a1 c1 a2 c2 3 10 4 5 दोघांचा गुणाकार 15 वजा 40 म्हणून dy किती आली वजा 25. ओके, आता यानंतर क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d y बरोबर dy छेद d. ओके, पुन्हा सुरुवातीचा आधीचा पार्ट तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. x बरोबर 50 छेद 25 dx ची किंमत किती आहे तर ती 50 आहे आणि d ची किंमत 25. y बरोबर वजा 25 छेद 25 म्हणून x बरोबर 2 आणि y बरोबर वजा 1. ओके, म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल 2 आणि वजा 1 ही दिलेल्या समीकरणाची उकल. यानंतर पुढचा प्रश्न 4 गुणांचे प्रश्न आहेत ते.
विशालने 555 किलोमीटर प्रवासासाठी काही अंतर बसने व उरलेले अंतर कारने असा प्रवास पूर्ण केला. बसचा सरासरी वेग 60 किमी होता आणि कारचा सरासरी वेग 75 किमी होता. त्याला संपूर्ण प्रवास पूर्ण करण्यासाठी एकूण 8 तास लागले. तर विशालने बसने पार केलेले अंतर काढा. जुलै 19 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बस एक्स किमी अंतर 60 किलोमीटर प्रति तास वेगाने पूर्ण केला. ओके, कारण की बसचा वेग दिलेला आपल्याला, तर तो 60 किलोमीटर आणि बसने त्याने एक्स किलोमीटर अंतर पार केलेलं आहे असे आपण मानू. आता आपल्याला सूत्र माहिती आहे की वेळ बरोबर किती, तर अंतर छेद वेग. ओके, म्हणजेच त्याला एक्स छेद 60 एवढे तास एक्स किमी अंतर पूर्ण करण्यास लागतात. ओके, आता यानंतर समजा कारने वाय किलोमीटर अंतर 75 किलोमीटर प्रति तास वेगाने पूर्ण केले असे मानू. म्हणून वाय किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्याला किती तास लागतील? वाय छेद 75 तास लागतात. म्हणून दिलेल्या पहिल्या अटीनुसार विशालने एकूण 555 किलोमीटर प्रवास केला आणि म्हणून तर सर्वप्रथम बसने एक्स किलोमीटर आणि कारने वाय किलोमीटर दोघांची बेरीज किती आली? तर 555. आता नंतर वेळाच्या बाबतीत बघू. दुसऱ्या अटीनुसार त्याला संपूर्ण प्रवास पूर्ण करण्यासाठी 8 तास लागतात. म्हणजेच काय? एक्स छेद 60 अधिक वाय छेद 75 बरोबर 80. आता 60 आणि 75 यांचा लसावी काढला तो 300 आला. म्हणून समीकरण 2 ला 300 ने जर गुणलं तर 300 कंसात एक्स छेद 60 अधिक वाय छेद 75 बरोबर 300 गुणिले 8 आणि मग तो तिथे आपण गुणाकार करणार. 300 गुणिले एक्स छेद 60 म्हणजे 5x, 300 गुणिले वाय छेद 75 म्हणजे किती आलं तर 4y बरोबर 2400. समीकरण क्रमांक 3. समीकरण 1 ला 4 ने गुणून ओके, आता तर समीकरण 1 ला जर 4 ने गुणलं तर 4x अधिक 4y बरोबर 2220. या प्रकारे आपल्याला समीकरण 4 मिळालं. आता 3 आणि 4 सोडवणार. पुन्हा आधीचा पहिला पार्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करणार. 5x अधिक 4y बरोबर 2400 आणि 4x अधिक 4y बरोबर 2220. चिन्ह बदलणार. या ठिकाणी अधिक 4y वजा 4y जातील. 5x मधनं 4x गेले. x बरोबर 1000, x बरोबर 180. ओके, आता विशालने बसने कापलेले अंतर किती आले तर ते 180 किलोमीटर झालं उत्तर. आपल्याला काय काढायचं होतं तर विशालने बसने पार केलेले अंतर काढा. ओके, या ठिकाणी तुम्ही ते बघू शकताय पहिला पार्ट आणि त्यानंतर हा दुसरा पार्ट. यानंतर पुढचा प्रश्न. पुढील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. x अधिक y बरोबर 4, 3x वजा 2y बरोबर 7. ओके, जुलै 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पुन्हा या ठिकाणी x अधिक y बरोबर 4, पुन्हा सारणी 0 4 4 0 1 3 2 3. ओके, हे बिंदू आपल्याला मिळाले 4 0 4 4 0 1 3 2 2. यानंतर पुढचं समीकरण y बरोबर 3x वजा 4 छेद 2. ओके, पुन्हा x ची किंमत जर आपण 3 घेतली, 3 त्रिक 9, 9 मग त्याचं पक्षांतर करणार. ओके, 7 वजा 9 म्हणजे वजा 2y बरोबर वजा 2, y बरोबर 1. x ची किंमत 1 घेणार, y ची किंमत ऋण 2, x ची किंमत 4 घेतली. या प्रकारे समीकरण इथे तुम्ही सोडू शकता. x ची किंमत 4 घेतली, मग 4 2 4 त्रिक 12, 12 वजा 7. ओके, मग किती आले तर 5, 5 छेद 2, 2.5. नंतर x ची किंमत किती घेतली 5, 5 त्रिक 15, 15 वजा 7 किती आले 15 वजा 7 म्हणजे 8 आले आणि 8 छेद 2 किती आले तर 4 आले. या प्रकारे. ओके, म्हणजेच आपल्याला बिंदू किती आला 5 आणि 4
4 आणि 2.5, 1 आणि -2, 3 आणि 1 या प्रकारे तुम्ही ते सोडू शकताय. ओके. आता डायरेक्ट इथं ते आलेख बघू शकताय तुम्ही. या ठिकाणी बिंदू स्थापन करूया. तर सर्वप्रथम 0 आणि 4. ओके. नंतर मग 4 आणि 0. ओके. त्यानंतरचा बिंदू 1 आणि 3. नंतर मग 3 आणि 1 या प्रकारे इथे रेषा काढली. x अधिक y बरोबर 4. त्यानंतर दुसरे बिंदू पुढचा x3 आहे आणि y किती आहे तर तो 1 आहे. हा पहिला बिंदू झाला. नंतर 1 आणि -2. नंतर मग पुढचा बिंदू 5 आणि 4. नंतर 4 आणि 2.5 हे सर्व बिंदू जोडणार. त्या रेषेवरती त्या रेषेचं समीकरण 3x - 2y बरोबर 7 आणि दोघांच्या छेदनबिंदूचे निर्देशक 3 आणि 1 या प्रकारे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न. एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 24 सेंटीमीटर आहे. एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 सेमीने कमी आहे. तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा. मार्च 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तो. तर समजा समद्विभुज त्रिकोणाच्या 2 समान बाजूंची लांबी x सेंटीमीटर व तिसऱ्या बाजूची लांबी म्हणजे पाया ती y सेंटीमीटर म्हणून दिलेल्या पहिल्या अटीनुसार परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज x अधिक y बरोबर 24, 2x अधिक y बरोबर 24, समीकरण 1. दुसऱ्या अटीनुसार मग दुसरी अट काय तर एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 ने कमी. म्हणजेच x बरोबर पायाचा दुप्पट 2y वजा 13. म्हणजेच यामध्ये x बरोबर 13, 2y वजा 13 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकणार. आणि या ठिकाणी या प्रकारे आपण हे समीकरण सोडवले. म्हणजे एका चलाची किंमत दुसऱ्या समीकरणात आली. म्हणजे दुसऱ्या समीकरणावरनं x ची किंमत जी येईल ती समीकरण 1 मध्ये टाकली. 2 कंसात 2y वजा 13 अधिक y बरोबर 24. ओके. नंतर 4y वजा 26 अधिक y बरोबर 24. त्यानंतर 4y अधिक y 5y, 5y बरोबर 24 अधिक 26 50. म्हणून y बरोबर 50/5 किती आले तर ते 5 आणि 10 50. y ची किंमत 10 आली. ओके. त्यानंतर पुढे y बरोबर 10 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. ओके. x बरोबर 2 गुणिले 10 वजा 13 जे 20 वजा 13. x ची किंमत किती आली तर 7. म्हणून समद्विभुज त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी 7 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर आहे. या प्रकारे. उत्तर. यानंतर 3 गुणांचे प्रश्न बघूया. यानंतर प्रश्न क्रमांक 5. 3 गुणांचे प्रश्न आहे ते बघूया. तर सर्वप्रथम ax अधिक by बरोबर 9, bx अधिक ay बरोबर 5 या रेषांच्या छेदनबिंदूचे निर्देशक 3 वजा 1 असतील तर a व b च्या किमती शोधा. ओके. तर आपल्याला या दोन्ही समीकरणामध्ये x बरोबर 3 आणि y बरोबर 1 लिहिणार. म्हणून या ठिकाणी पहिल्या समीकरणात x ची किंमत 3, y ची किंमत वजा 1 म्हणजे 3a वजा b बरोबर 9. समीकरण 1. नंतर मग bx अधिक ay बरोबर 5, 3b वजा a बरोबर 5. ओके. तर यावरून आपण a ची किंमत करणार. वजा a बरोबर 5 वजा 3b, a बरोबर 3b वजा 5, समीकरण क्रमांक 2. तर या ठिकाणी समीकरण 2 मधील a ची किंमत समीकरण 1 मध्ये घालून. ओके. 3a वजा b बरोबर 9 हे बघता येईल. a ची किंमत 3b वजा 5. ओके. पुन्हा तेच इथे लिहिलं गेलंय. 3 कंसात 3b वजा 5 वजा b बरोबर 9. 3 त्रिक 9, 5 त्रिक 15 वजा b. ओके. ते वजा 15 वजा b बरोबर 9. म्हणजेच 8b बरोबर 9 अधिक 15 किती आले तर 24. b बरोबर 24/8. b ची किंमत किती आली तर ती
3 आली. बी बरोबर 3 ही किंमत समीकरण 2 मध्ये टाकू. ओके, ते बी ची किंमत टाकणार. 3 त्रिक 9, 9 वजा 5 म्हणजे किती आली? तर ती 4 आली. ओके, ए ची किंमत 4, बी ची किंमत 3. ओके, या प्रकारे आपण हे समीकरण सोडवले आणि त्या म्हणजेच ए आणि बीच्या इथे या ठिकाणी किमती काढलेल्या आहेत. यानंतर पुढचं उदाहरण, खालील समीकरणांचे एक सामायिक समीकरणात रूपांतर करून सोडवा. वर्गमुळात x छेद y बरोबर 4 आणि त्यानंतर 1 छेद x अधिक 1 छेद y बरोबर 1 छेद xy. आता दोन्ही बाजूंचे वर्ग करू. 1 छेद y बरोबर 16 वर्गमूळ जाणार त्याचं. 4चा वर्ग 16 म्हणून x बरोबर 16y. त्यानंतर 1 छेद x अधिक 1 छेद y बरोबर 1 छेद xy. दोन्ही बाजूला xy ने गुणलं तर आपल्याला xy ने इथे गुणलं तर x कट होईल, y मिळणार. 1 छेद y ला पुन्हा xy ने गुणलं तर y कट होईल, x मिळेल. x अधिक y बरोबर 1 या प्रकारे. म्हणजेच x अधिक y बरोबर 1. x बरोबर 16y ही किंमत समीकरण 2 मध्ये टाकू. x ची किंमत 16y अधिक y बरोबर 1 म्हणजे 17y बरोबर 1, y बरोबर 1 छेद 17. 1 छेद 17 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकूया आता. ओके, म्हणजेच x बरोबर 16y. आता या ठिकाणी y ची किंमत किती? तर 1 छेद 17. 16 छेद 17. x ची किंमत किती आली? तर ती 16 छेद 17 आणि y ची किंमत 1 छेद 17. ओके, ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 2 चलातील कोणतेही एक रेषीय समीकरण तयार करा. त्या समीकरणातील फक्त चलांच्या सहगुणकांची अदलाबदल करून दुसरे समीकरण मिळवा आणि त्यावरून चलांच्या किमती शोधा. 2 चलातील एक रेषीय समीकरण पुढील प्रमाणे मानू. 3x अधिक 2y बरोबर 5. आता सहगुणकांची अदलाबदल. 2x अधिक 3y बरोबर 5, समीकरण क्रमांक 2. 1 आणि 2 ची बेरीज करणार. 5x अधिक 5y बरोबर 10. दोन्ही बाजूला 5 ने भाग देऊ. x अधिक y बरोबर 10 छेद 5 म्हणजे x अधिक y बरोबर 2, समीकरण क्रमांक 3. त्यानंतर 1 मधून 2 वजा करू. 3x अधिक 2y बरोबर 5 आणि 2x अधिक 3y बरोबर 5. चिन्ह बदलणार. 3x मधून 2x गेले, x वजा y बरोबर 5 वजा 5 0. x वजा y बरोबर 0. आणि आता 3 आणि 4 हे समीकरण बघूया. त्या दोघांची बेरीज. x अधिक y बरोबर 2, x वजा y बरोबर 0. बेरीज केली असता 2x बरोबर 2, x बरोबर 2 छेद 2 म्हणजे x ची किंमत 1 आली. ओके, x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. ओके, x ची किंमत जर 1 टाकली तर y ची किंमत आपल्याला 1 मिळेल. 2 वजा 1 ओके, x बरोबर 1 आणि y बरोबर 1 या चलांच्या किमती आहेत. या प्रकारे. त्यानंतर पुढचं उदाहरण, x अधिक 2y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढा व ही रेषा x अक्षाला आणि y अक्षाला छेदल्यामुळे तयार होणाऱ्या, ओके, या ठिकाणी तयार होणारे पाहिजे, तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. ओके, तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. मार्च 23 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पुन्हा 2y बरोबर 4 वजा x, y बरोबर 4 वजा x छेद 2, x बरोबर वजा 2 जर टाकलं तर ऋण ऋण धन होणार. 4 आणि 2 6, 6 छेद 2 3 आले. x ची किंमत 0, 4 छेद 2 म्हणजे 2 आले. नंतर x ची किंमत 2, पुन्हा 2 आले. 2 छेद 2 1 आले. x ची किंमत 4 टाकली. 4 वजा 4 0, 0 छेद 2 म्हणजे 0. या प्रकारे आपल्याला बिंदू मिळाले. ओके, आता हेच बिंदू आपण इथे स्थापन करणार. पहिला बिंदू वजा 2 आणि 3, नंतर 0 2, त्यानंतर 2 1 आणि नंतर मग 4 0. रेषा जोडणार. या प्रकारे आता तयार झालेला त्रिकोण इथे त्रिकोण ABC आपल्याला या ठिकाणी मिळेल. ओके, पण ABCच्या ऐवजी ते O विचारात घेऊया. ते O, नंतर याला आपण A म्हणूया.
इथे बी, ओके, आणि या ठिकाणी ए, ओके. ओ हे पाया आणि ओ बी या ठिकाणी किती आहे, तर ती उंची आहे. 1/2 पाया गुणिले उंची, मग हे अंतर किती आहे, पायाचं 4 आहे आणि उंची किती आहे, तर 2 आहे. 1/2 ओ ए गुणिले ओ बी, म्हणजेच किती, 1/2 4 गुणिले 2 किती, तर 4 चौरस एकक हे झालं त्याचं क्षेत्रफळ. ओके. यानंतर आकृतीचे निरीक्षण करून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. म्हणून त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल ते खाली असल्यामुळे ओ ए बी बरोबर किती आले, तर 4 चौरस एकक. ओके, या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न, या आकृतीचं निरीक्षण करून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. समीकरण बघा, 3x वजा वाय बरोबर 7, x अधिक 4y बरोबर 11. ओके, क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला ते शोधायचे. तर बघूया, पहिलं समीकरण 3x वजा वाय बरोबर 7, x अधिक 4y बरोबर 11, ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहे. a1x अधिक b1y बरोबर c1, a2x अधिक b2y बरोबर c2, d a1 b1 a2 b2, या ठिकाणी d ची किंमत 13. ओके, 3 वजा 1 1 आणि 4, या दोघां 3 गुणिले 4 12, वजा कंसात वजा 1 गुणिले 1, म्हणजेच किती आले, तर ते अधिक आले. डी बरोबर 13, dx बरोबर c1 b1 c2 b2, किमती बनणार 7 वजा 1 11 4, 7 चौक 28, वजा कंसात वजा 1 गुणिले 11, वजा वजा अधिक 28 अधिक 11 39, dy a1 c1 a2 c2 3 7 1 11 गुणाकार 11 त्रिक 33, 7 गुणिले 1 7, 33 वजा 7 26. ओके, त्यानंतर क्रेमरच्या पद्धतीने x बरोबर dx छेद dy बरोबर dy छेद d, मग x ची किंमत 39 छेद 13, y ची किंमत 26 छेद 13, x ची किंमत 3, y ची किंमत 2. त्यानंतर पुढचं उदाहरण, x अधिक y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढा व खालील प्रश्नांचे उत्तर द्या. ओके, रेषेने x व y अक्षाशी तयार केलेल्या त्रिकोणाचा प्रकार लिहा. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. पुन्हा x अधिक y बरोबर 4, y बरोबर 4 वजा x, x ची किंमत 0, y 4, x ची किंमत 4, y 0, x ची किंमत 2, y ची देखील 2, x ची किंमत 3, y ची किंमत 1. या प्रकारे आपल्याला ते बिंदू मिळतात. ओके, त्यानंतर इथे सर्व बिंदू स्थापन केलेले आहेत. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला समद्विभुज काटकोन त्रिकोण मिळतो आणि बिंदू समद्विभुज काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 OA गुणिले OB, 1/2 OA ची किंमत 4, OB ची देखील 4, 4 चौक 16, 16/2 म्हणजे 8, 8 चौरस एकक हे दिलेल्या त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे. आणि याचबरोबर आपण प्रकरण 1 या ठिकाणी पूर्ण केलेले. यामध्ये सर्व बोर्डाला आलेले प्रश्न आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व सराव संचांच्या लिंक दिलेल्या आहेत, तर त्या देखील तुम्ही निश्चित बघा आणि तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त निश्चितच मार्क्स मिळतील. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते. परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील तो शेअर करा.